देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। प्रत्येक जिल्ह्यातून संभाव्य उमेदवारांमध्ये नवे जुने आणि इच्छुकांची आश्चर्यकारक नावे समोर येताना दिसत आहेत। अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला देखील लागले आहेत। आपल्या मतदारसंघात आपण केलेली कामं दाखवताना विरोधकांना निष्क्रिय दाखवण्याची जोरदार चढाओढ राजकीय नेत्यांमध्ये लागलेली असताना लोकसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळाली पाहिजे यासाठी सुद्धा मोठी स्पर्धा सुरू असल्याचं दिसून येत आहे। याच घटनांचा सविस्तर आढावा घेऊ। नमस्कार, मी सुमित तौर प्रयुक्ता लोकार्थ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। लोकमानसाचा ठाव घेणाऱ्या वर्तमान भूतकाळाचा आढावा सोबत भविष्याचा शास्त्रीय वेध। एखाद्या निवडणुकीत पक्षाने आपली उमेदवारी डावलल्यानंतर आयुष्यभर ज्या पक्षात काम केलं, ज्या पक्षात राहून नावलौकिक मिळवलं, लोकांपर्यंत पोहोचले, त्या पक्षाला विसरून राजकारणी रात्रीत पक्ष बदलताना दिसत आहेत। या सर्व घडामोडी घडत असताना एक नाव मात्र या सर्व प्रकारांना अपवाद ठरत आहे। ते म्हणजे भाजपच्या फायरब्रँड नेत्या पंकजा मुंडे। मध्यंतरी पंकजा मुंडे यांच्याबाबत राजकीय जाणकारांनी अनेक तर्कवितर्क लावले। पंकजा मुंडे नाराज आहेत, त्या दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील, भाजपमध्ये त्यांना संधी मिळत नाही, डावललं जातंय, अशा अनेक शक्यता राजकीय विश्लेषकांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। परंतु पंकजा मुंडे यांच्या संयमी भूमिकेनं या सर्व आरोपांना निराधार ठरवलं। प्रचंड राजकीय अस्थिरतेच्या काळात पंकजा मुंडे यांनी जो संयम दाखवला तो निश्चित कौतुकास्पद होता। तथ्यहीन बातम्या, निराधार चर्चा, राजकीय संकटे अशा अनेक चढउतारांचा पंकजा मुंडे यांनी धीरोदत्तपणे सामना केला। अनेक वेळा मनात असूनही त्यांनी उत्तर न देणं टाळलं। उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही त्या कुणालाही उत्तर देण्याच्या भानगडीत पडल्या नाहीत। या उलट बीड जिल्ह्यात आपल्या माणसांच्या भेटी घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यावर आणि आपला मुख्य राजकीय बेस असलेला बहुजन समाज जोडण्यावर भर दिला। बघायला गेलं तर मुंडेंचा विजय या लोकसभेत सोपा आणि पक्का आहे, कारण त्यांचा असलेला जनसंपर्क आणि गोपीनाथ मुंडे यांनी जोडलेला अफाट जनसमुदाय, तसेच मंत्री असताना बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांना विविध शासकीय योजनांचा मिळवून दिलेला लाभ असेल किंवा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी उभारलेला सामाजिक काम असेल, सामाजिक लढा असेल, या सर्व लोकोपयोगी कार्यातून पंकजा मुंडे हे नाव सर्वसामान्यांच्या घरात पोहोचलं। या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत। असं असलं तरी पंकजा मुंडे यांना पराभूत करण्यासाठी बीड जिल्ह्यात अनेक शक्ती एकवटल्या असल्याची चर्चा सध्या आहे। गोपीनाथ मुंडे यांना देखील अशा शक्तींचा सामना करावा लागला, परंतु सामान्य लोकांशी मुंडे यांची जुळलेली नाळ त्यांचा राजकीय आलेख उंचावत राहिली आणि अशा अनेक संकटांचा मुंडे यांनी लीलया सामना केला। आज बीड जिल्ह्यात निवडणुकीच्या निमित्तानं जातीचं राजकारण तोंड वर करू पाहतंय। जात हा फॅक्टर पंकजा मुंडे यांच्यासाठी अडथळ्याचा ठरणार असला तरी अडचणीचा नक्कीच ठरणार नाही, कारण यापूर्वी अनेक निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी जातीवादाचा सामना केलाय। केवळ निवडणुकीच्या तोंडावर जातीचं कार्ड पुढे करून विरोधकांनी मांडलेला डाव पंकजा मुंडे यांनी 2009, 2014 सालच्या पोटनिवडणुकीत आणि 2019 साली प्रीतम मुंडे यांच्या दुसऱ्या निवडणुकीवेळी देखील उधळून लावला। अर्थात त्यांच्या या यशस्वी रणनीतीला मराठा समाजाची जोड आणि पाठिंबा मिळाला। यंदा तर स्वतः पंकजा मुंडे याच उमेदवार असल्यामुळे मराठा समाज जातीवादाला थारा देणार नाही अशी चर्चा बीड जिल्ह्यात होऊ लागली आहे। दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीमुळे जेव्हा ओबीसी अस्वस्थ झाला होता, तेव्हा पंकजा मुंडे यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन ओबीसी समाज देखील तेवढाच ताकदीने आणि संवेदनशीलपणे हाताळला। लोकसभा निवडणुकीत त्यांच्या या प्रगल्भ भूमिकेचा मराठा आणि ओबीसी समाज मतदानातून निश्चित मोबदला देणार आहे। लोकसभेच्या रणांगणात पंकजा मुंडे यांच्या समोरचं दुसरं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे मतदारसंघावर आपली पकड पुन्हा मजबूत करण्याचं। गोपीनाथ मुंडे यांना मानणारे जुने मतदार आजही बीडच्या गावखेड्यात बघायला मिळतात। पंकजा मुंडेंचा तो हक्काचा मतदार आहे असं म्हणायला हरकत नाही। गावागावात जाऊन या मतदारसंघाच्या भेटी घ्याव्या लागतील, मतदारांच्या भेटी घ्याव्या लागतील। स्थानिक लोकप्रतिनिधींच्या गाव पातळीवर बैठकी घेतल्यानंतर पंकजा मुंडे ही निवडणूक अधिक प्रमाणात सोपी करू शकतात, त्यांना ती सोपी होऊ शकते। विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासह ज्या विविध समाज घटकांच्या मतांचा पाठिंबा स्थानिक नेत्यांना मिळतो, त्या समाज घटकांची मतं पंकजा मुंडे यांच्याकडे वळवणं हा देखील या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। यासाठी विधानसभेला इच्छुक असणाऱ्या नेत्यांनी मराठा समाजाची मतं पंकजा मुंडे यांच्या पारड्यात टाकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे। बहुधा त्यांना तसा रिझल्ट द्यावाच लागेल, अन्यथा विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या लोकांना मुंबईचा प्रवास खडतर ठरू शकतो। बीड जिल्ह्यातील मराठा समाज कायम विकासाच्या मागे राहिला, कारण पंकजा मुंडे पालकमंत्री असताना
त्यांनी मराठा समाजासाठी भरपूर विकास कामं केली आहेत। सोबतच ज्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना मराठा समाजाची मतं मिळतील त्या मतदारसंघातील इच्छुक नेत्यांची पंकजा मुंडे नोंद ठेवतील असा देखील कयास मांडला जातोय। तसंच परळी, बीड, गेवराई, माजलगाव, केज, आष्टी या विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री असताना केलेली कामं त्यांना मतपेटी भरण्यास अधिक मदत करणार आहेत। थोडक्यात काय तर पिंपळाची मुळं जमिनीत रुतलेली आहेतच, आता फक्त पिंपळाला खडक फोडून उगवायचं आहे। अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातल्या स्थानिक राजकारणाबद्दल माहिती करून घेण्यासाठी आपलं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।